तुम्ही सगळेजण या पोरीच्या बाजूनी बोलता, माझ्या बाजूनी कोणीच बोलत नाही, तू सुद्धा नाही. आणि हा जगन्नाथ तो तर बाहेरचा आहे. तो परका माणूस येऊन काय वाटेल ते बोलतो मला, आणि तुम्ही सगळे फक्त बघत बसता. अरे त्याचा तर जन्मच झालाय मला त्रास देण्यासाठी. त्याची इच्छा आहे की मी असंच रडत तडफडत जगावं. पण तुमचं काय? हा, मला माझं कुटुंब हवंय. कळतंय का तुला? मला सांग काय फरक राहिला तुझ्या आणि त्या जगन्नाथ मध्ये? तुम्ही सगळेजण माझा अंत बघताय, अंत. शांत व्हा. कुठलीच गोष्ट मी नाकारत नाहीये, पण ती कुठल्या अग्निदेव्यातून आले जरा समजून घे ना. नंतर बोलूयात ना आपण. मला नाही जाणून घ्यायचंय ती कुठल्या अग्निदिव्यातून आलीये, तिच्यावर काय दाबाळ कोसळलंय, ती कशातून गेलीये, ती निर्दोषी आहे, ती पापी आहे. मला तिच्याबद्दल काय ऐकूनच घ्यायचं नाहीये. तुमच्या या सगळ्या कृत्यांमुळे ना मला काहीही मिळत नाहीये, माझा काहीच फायदा होत नाहीये. मला फक्त माझं कुटुंब हवंय. माझं कुटुंब द्याल मला? हा, अगदी साधं सरळ सोपं आयुष्य होतं माझं. प्रेमळ कुटुंब होतं. असं नव्हतं की आपल्या घरामध्ये काही प्रॉब्लेम्स नव्हते, काही संघर्ष नव्हते, असं नव्हतं. पण आपण सगळे एक होतो. आपण सगळ्या प्रॉब्लेम्सना एकत्र सामोरं जायचो. आठवतंय का तुम्हाला? ती कुठे गेली माझी माणसं? हा, तू विचार ना तुझ्या मनाला. हे सगळं कुणामुळे होतंय? या पोरीमुळे होतंय. ही जेव्हापासून आपल्या घरात आली आहे तेव्हापासून सगळे प्रॉब्लेम चालू झाले. आहे तिची लायकी? तुझी बायको म्हणून राहायची, माझ्या घरात राहायची लायकी या पोरीची आहे का? एकदा तिची बाजू समजून घे नाही. मला नाही ऐकायचं त्याच्याबद्दल. माझं काय? माझं कोण ऐकून घेणार आहे? एकदा माझ्यासाठी समजून घे. एकदा? तू तरी सुद्धा मला समजून घ्यायला सांगतोयस? काय करू शकणार आहेस तू माझ्यासाठी? माझं कुटुंब परत देऊ शकणार आहेस? मग तुला जे पटेल तेच बोलू का मी आई? हो, असं समज हवं तर. मी अशीच आहे. अगं असं बोलून कसं चालेल आई? मग काय करू? बोलू नको? ठीक आहे, हरकत नाही. तुझी इच्छा नसेल तर आजपासून मी तुझ्याशी बोलणं सोडून दे.